मनाची। मिरज पूर्व भागात महाविकास आघाडीचा प्रचार दौरा संपन्न झाला। मिरज पूर्व भागात टाकळी, एरंडोली, शिपूर, कदमवाडी, डोंगरवाडी, बेळंकी, चाबुकस्वारवाडी, जानराववाडी, सलगरे या भागांमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तानाजीदादा सातपुते यांच्या प्रचारार्थ बैठक व पदयात्रा संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी जल्लोषात तानाजीदादा सातपुते यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी संपूर्ण नेते एका बाजूला जरी झाले तरी आम्ही विशालदादा पाटील यांच्यापेक्षा अधिकचे मताधिक्य तानाजीदादा सातपुते यांना देऊन दाखवू असा निर्धार व्यक्त केला। यावेळी बोलताना तानाजीदादा सातपुते म्हणाले की एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मी कार्यकर्ता असून शिवसेनेने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आहे। मी आमदार झाल्यानंतर कान धरून मला जाब विचारू शकता इतका मी आपल्याशी सलोख्याचे संबंध जपणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे या विधानसभेत एक सच्चा व सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदान देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी बाळासाहेब होनमोरे, काँग्रेस कमिटीचे अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, संभाजीराजे पाटील, संजय काटे, बापूसो बुरसे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठा आहे मोठा आहे हे काय न लक्षात घेता भारतीय जनता पक्षानं जी संपूर्ण देशाची महाराष्ट्राची म्हणजे मग जिल्ह्याची आली, तालुक्याची आली, गावची आली, आपल्या कुटुंबापर्यंत सगळ्या गोष्टींची त्यांनी जी वाट लावलेली आहे हे जर थांबवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला तरणोपाय नाही। आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी आता ते का करायचं, भारतीय जनता पक्षाचा पराभव का करायचा। आज इथं सगळे आपले शेतकरी आहेत, दूध उत्पादक आहेत, व्यापारी आहेत। तुम्ही सामान्य गोष्टी बघा, जीएसटी आज केंद्र सरकारचा जीएसटी 18%, राज्य सरकारचा जीएसटी 18%, 100 रुपयाची वस्तू घ्यायची झाली तर आपल्याला 136 रुपये द्यायला लागतात। आज दिवाळीच्या ऐन दिवाळीमध्ये तेलाच्या दराची काय परिस्थिती झाली। आज शेतकऱ्यांना खताचं आणायचं झालं, काँग्रेसच्या सरकारमध्ये खताचे दर काय होते काँग्रेस सरकारमध्ये, आणि प्रत्येक वेळी मोठी भाषण काय करतात नेते म्हणले 60 वर्षामध्ये काय केलं। मला सांगा, इथं जुनी माणसं आहेत, कोण दिवा लावून अभ्यास केलेली माणसं कोण आहेत काय शाळेला जाताना? मग त्यावेळी लाईट कुठून आली, कुणी आणली या ठिकाणी? सलगर मिरजेला जायला अगोदर रस्ता नव्हता, ते कुणी केला अगोदर? आता तुम्ही त्याच्यावर मोठा केला तो भाग वेगळा, तो केला ते तुमचं कर्तव्यच होतं, त्यात काय मोठे पण काय नाही। आम्ही त्यासाठी निवडून दिलं होतं लोकांना ते करायसाठी। अगोदर काय झालं नाही हा जो विषय आहे का नाही, इथं मी माझ्या मताने इथं जुनी माणसं आहेत का नाही मला माहित नाही। त्या पलीकडच्या चौकामध्ये गंगापानांनी घर घेऊन मुरुम फोडला। गंगापाना विठ्ठलदाजी यांनी ह्या गावचं स्वरूप बदललं। आज इथे विकास सोसायटी झाली, दूध संस्था झाल्या, पतसंस्था झाल्या, हायस्कूल झालं, कॉलेज झालं। ह्या सगळ्या गोष्टी त्या मागच्या सरकारने केल्यात का नाही? हे सगळ्या तुम्ही गोष्टी विकास म्हणजे आज काय झाला विकास, वैचारिक विकास आपल्याला करायचा आहे। विकास काय झाला, सगळं मोठं झालं, रस्ते मोठे झाले, मोठे मोठे इमारती बांधल्या, बरेच गोष्टी झाल्या। पण त्याच्यामध्ये काय झालं, सामान्य माणसाला किती फायदा झाला? आज कोटी 2-2 कोटीच्या इमारती बांधून उद्घाटन नसवायच्या थांबल्यात, कुणाचं तरी श्रेय कुणाला द्यायचं आहे म्हणून। या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या। सामान्य माणसाचा आज तुमच्या मुलांची नातवंडांची उद्या भविष्याचा विचार करा। आज तुम्हाला शाळेत इथं आज बसले त्यांना मी सर्वांना प्रणाम करतो। इथं सलगर मधले असलेले सर्व ज्येष्ठ युवा यांना मी तानाजी सातपुते प्रणाम करतो। आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला हे महाविकास आघाडीचं तिकीट मिळालंय आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी मला विश्वास ठेवून मला हे तिकीट दिलेलं आहे आणि हातामध्ये मशाल दिलेली आहे। आणि तसंच त्या जे आपले इथले नेते आहेत जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा पाटील यांनी ते सर्वांच्या विश्वासानं आणि माझ्या भरोश्यावर मला हे तिकीट दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। तसेच माझे सहकारी मित्र बाळासाहेब होनमोरे, तसेच सांगलीकर साहेबांचा आता जाहीर पाठिंबा त्यांनी लाईव्हवर दिलेला आहे। तसेच वनकडे सर, सिद्धार्थ जाधव साहेब आणि बनसोडे साहेब, राहिलेले बाकीचे तिथं जे काही सहकार्य केलेले सर्व मंडळी यांना मी धन्यवाद व्यक्त करतो। कारण हे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला। एक छोटासा मी शेतकरी आहे आणि एक छोटासा मी व्यापारी आहे, एवढा मोठा विश्वास दाखवून मला सर्वांनी पाठबळ दिलं, त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी राहील। कारण इथून पुढच्या काळामध्ये आपण
मला जे मतदान करणार आहात एवढ्या विश्वासानं आणि बदल जे घडणार आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, मी तुमचा सर्वांचा एक लहान भाऊ आहे, तुम्ही सर्वजण माझे ज्येष्ठ भाऊ आहात आणि आपण सर्वजण विश्वास दाखवून मला मतदान करावं ही तुम्हाला विनंती करतो। आणि तुमच्या घरातले जे ज्येष्ठ आहेत, लहान आहेत किंवा आपले पाहुणे आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, त्यांना सर्वांना तुम्ही सांगून, कारण आपले नाना पण असतील किंवा असे सर्व तुम्हीच सर्वांना हे प्रचार करायचा आहे। आता तुम्ही मगाशी म्हणला काही जण एका बाजूला आहेत, असं काही नाही आहे। हे आता भारत स्वतंत्र आहे, असं कोणाला दावणीला नाही आहे, पण एक इतकी मोठी ताकद ही निर्माण झाली आहे जेणेकरून जसं विशालदादाच्या वेळेस तुम्ही सर्वजण मोठ्या प्रमाणात बाहेर पडलात, तसंच मला तुम्ही सर्वजण सहकार्य करा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो। आणि तुम्ही सर्वजण मला मतदान करून तुम्ही स्वतःच तुम्ही आमदार व्हाल आणि मला हाताला धरून तुम्ही सर्वजण प्रश्न काय मांडायचे, काय काम करायचं आहे ते तुम्ही सर्वजण मला सांगाल ही तुम्हाला अपेक्षा करतो। आणि पुढची 20 तारखेला 2 नंबरचं आपलं बटन आहे, सर्वजण लक्षात ठेवा, 2 नंबर आपलं बटन आहे। 2 नंबरच्या बटनावर तुम्ही सर्वजण आपलं मत देऊन मला विजय करा मी तुम्हाला विनंती करतो। आणि तुमचं सर्वांचं सहकार्य असेल तर विजय हा निश्चित आहे आणि होणार।